देवाच्या प्रिय लोकांनो, आज प्रभूच्या वचनाकडे आपण वळत असताना एक गोष्ट प्रत्येकासाठी फार महत्त्वाची आहे. अगदी आपल्या जन्मापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत ना प्रत्येकाला काही ना काही गरजा असतात, उणीवा पडत राहतात. आणि अनेकदा त्या उणीवांमध्ये आपण खिन्न होऊन जातो, दुःखी होतो. बऱ्याचदा असं वाटतं की माझी ही गरज कशाने पूर्ण होईल. अगदी म्हणजे जन्म झालेलं बाळ जरी असलं ना, त्याच्या रडण्यामागे त्याची गरज असते की त्याला भूक लागलेली असते, त्याला दूध हवंय. त्या जन्मापासून शेवटच्या श्वासापर्यंत दिनी प्रतिदिनी काही ना काही आपल्या गरजा असतात, उणीवा असतात. नारायण वामन टिळकांनी खूप सुंदर गीत लिहिलंय, पुष्कळ अजूनी उणा प्रभू मी पुष्कळ अजूनी उणा. बऱ्याचदा त्या उणीवांना आपल्याला आयुष्यभर सामोरे जावं लागतं. मग ते रडगाणं उणीवांचं गाण्यासाठी मी एवढ्या लांबून नाही आलोय. मी तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलोय. परमेश्वर ज्याचा मेंढपाळ आहे, मी म्हटलं तो स्वर्गात वसणारा देव परमेश्वर ज्यांचा मेंढपाळ आहे, त्यांना काही उणे पडणार नाही. हालेलुया. योसेफाच्या काळी 7 वर्ष दुष्काळ होता. अरे पण कुणासाठी? जगासाठी, योसेफासाठी नाही. एलियाच्या काळी दुष्काळ आला, तो कोणासाठी? 3.5 वर्षांचा दुष्काळ, जगासाठी. एलियासाठी नाही, सारफतच्या विधवेसाठी सुद्धा नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, बऱ्याचदा ह्या उणीवा जगात आम्ही पाहत असताना आम्ही रडत बसतो. महागाई वाढलीये, हे झालंय, असं झालंय, तसं झालंय, संकट वाढलीत, अडचणी वाढल्यात. पण तुमचा मेंढपाळ कोण आहे हे लक्षात ठेवलं ना, भीती वाटतच नाही, दडपण येतच नाही. गल्ल्याथाला पाहून तुम्ही हसाल, कारण तुम्हाला माहित आहे तुमचा मेंढपाळ तुमच्या बरोबर आहे. आणि तो मेंढपाळ तुम्हाला कुठल्याच गोष्टीची वान पडू देत नाही. एक काळ असा होता, 1 शमूएल 3 अध्यायाच्या 1 वचनात लिहिलंय, 1 शमूएल 3:1 मध्ये लिहिलंय, शमूएल बाळ एली समक्ष परमेश्वराची सेवा करत असे. त्या काळी परमेश्वराचे वचन दुर्लभ झाले होते. परमेश्वराचे वचन दुर्लभ झाले होते. त्याचे दृष्टांत वारंवार होत नसत. ज्या काळात वचन देवापासून मिळणं, दृष्टांत मिळणं, देवाची वाणी ऐकू येणं, ज्या काळामध्ये त्या गोष्टी दुर्लभ झाल्या होत्या. दुर्लभ कोणासाठी? जगासाठी, शमूएलासाठी नाही. देव शमूएलाशी बोलत आहे त्या दुर्लभ काळामध्ये. जगातल्या अडचणी वाढल्या तरी तुमच्या वाढू देणार नाही तुमचा देव. जगातल्या उणीवा वाढल्या पण परमेश्वर तुमचं पारडं नेहमी जड ठेवणार आहे. तुमच्या वाट्याला जगातल्या काही गोष्टी आल्यात की नाही मला माहित नाही, पण या जिवंताच्या भूमीवर तुमचा देवच तुमचा वाटा आहे. आणि ज्याला परमेश्वर लाभलेला आहे त्या व्यक्तीला जीवनात परमेश्वर काहीच उण पडू देत नाही. तो तुमचा रक्षक, तुमचा सामर्थ्यवान देव आहे. तो तुमच्या गरजा पूर्ण करतो. जेव्हा कोणाशी देव बोलत नव्हता, दर्शनांची उणीव होती, त्या काळात शमूएलाशी देवबाप बोललेला आहे. 400 वर्ष देव स्तब्ध होता. जखऱ्यापासून थेट मलाखीपासून ते थेट मत्तयपर्यंत 400 वर्ष देव बोलत नाही. पण ते जगासाठी झालं, परंतु जखऱ्यासाठी देवाची पहिली वाणी आली. आणि बायबल सांगतं, लूक 1:13 मध्ये देवदूत त्याला येऊन म्हणतो, हे जखऱ्या, तुझी प्रार्थना आज स्वर्गात ऐकण्यात आली आहे. हालेलुया. कठीण काळामध्ये नेहमी स्थिर राहा आणि देवावरती भरवसा ठेवा. त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावावरती भरवसा ठेवा की तुमचा मेंढपाळ चांगला साधारण असं नाही, तुमचा मेंढपाळ उत्तम मेंढपाळ आहे. हालेलुया.
तो तुमच्या गरजा पूर्ण करणारा, उणेपणा दूर करणारा, दया करणारा तो देव आहे. स्तोत्रकर्ता दावीद राजाला ह्या चांगल्या गोष्टी कळालेल्या आहेत. आता ज्यावेळेस तो स्तोत्र 34 आणि 10 मध्ये देव त्याच्या लोकांना कसं सांभाळतो याविषयी बोलत असताना म्हणतो, स्तोत्रकर्ता दावीद राजा स्तोत्र 34 आणि 10 मध्ये असं सांगतो, तरुण सिंहांनाही वाण पडते. कुणाला? थोडा सिंहासारखा आवाज मोठ्याने काढा जरा. कुणाला वाण पडते? तरुण सिंहाला. वास्तविक जंगलात जर वेगवेगळे प्राणी आहेत आणि त्या वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये सिंह पण आहे. तुम्ही म्हणाल आज एखाद्या लहान प्राण्याला खायला काही नाही मिळालं, समजू शकतो. एखाद्या लहानशा प्राण्याची आज गरज पूर्ण झाली नाही, समजू शकतो. पण सिंह आहे तो, त्याला कधीच वाण पडू शकत नाही, कारण की त्याच्याकडे ताकद आहे. कारण तो तरुण आहे, तो धावू शकतो आणि अख्ख्या जंगलातलं त्याचं भक्ष्य तो शोधून प्राप्त करू शकतो. वास्तविक तरुण सिंहाला वाण पडू शकत नाही, पण प्रभू म्हणतो तरुण सिंहाला वाण पडेल. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. तरुण सिंहानाही वाण पडते, पण त्यांची उपासमार होते, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडत नाही. कुठल्या वस्तूची? चांगल्या वस्तूची. आता तुमच्यासाठी जे चांगलं आहे देव ते तुम्हाला देईल. दारुड्यानं प्रार्थना केली आज रात्री, देव उत्तर नाही देणार. जे तुमच्यासाठी घातक आहे देवा तिने हो म्हणून देव म्हणेल गप, मी तुला उत्तर देणार नाही. पण ज्या गोष्टी तुमच्या हिताच्या आहेत तो तुम्हाला भरभरून देईल. तुमची कोठार भरून जातील, तुमच्या जीवनात उणीव राहणार नाही. का? कारण की तुम्ही यहोवा देवाला तुमचा मेंढपाळ म्हटलेला आहे. तरुण सिंहाला वाण पडेल, पण त्याच्या लोकांना जे त्याच्यावर भाव ठेवतात त्यांना कुठल्याही चांगल्या गोष्टीची वाण पडणार नाही. आणि म्हणून स्तोत्रसंहिता 23:1 परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. परत एकदा, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. जो देव तुमचा मेंढपाळ आहे तो तुम्हाला कधीच उणं पडू देत नाही. आमेन म्हणता येईल का? आमेन. हालेलुया. ज्यावेळेस मोशे इस्रायल लोकांना घेऊन रानावनात निघाला, अनुवाद 2 अध्याय 7व्या वचनात बायबल सांगतं परमेश्वर मोशेशी काय बोलत आहे का? कारण तुझा देव परमेश्वर ह्याने तुझ्या हातच्या सगळ्या कामाला यश दिले आहे. ह्या मोठ्या रानातली तुझी हालचाल त्याला ठाऊक आहे. आज ही 40 वर्षे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर आहे, तुला कशाचीही वाण पडली नाही. आमेन. नेहम्या 9 अध्याय 21 वचन. 40 वर्ष जंगलात तू त्यांचे असे पालन पोषण केले की त्यांना कशाचीही वाण पडली नाही. त्यांची वस्त्रे जीर्ण झाली नाहीत, त्यांच्या पायांना सूज आली नाही. किती लोक आमेन म्हणणार आहेत? इस्रायल लोकांचा प्रवास रानावनातला होता आणि त्या रानावनातल्या खडतर प्रवासामध्ये परमेश्वर त्यांच्या बरोबर अग्निस्तंभ आणि मेघस्तंभामधून त्यांच्या पुढे तो चालत होता. परमेश्वर त्यांच्या बरोबर निरंतर होता. परमेश्वराने त्यांचे वस्त्र फाटू दिले नाहीत, त्यांची पायतन तुटू दिली नाहीत. परमेश्वराने रानावनात त्यांची काळजी घेतली, त्यांना असंच राहू दिलं नाही. त्यांच्या सगळ्या गरजा देवाने अरण्यामध्ये पूर्ण केल्या. आमेन. हालेलुया. आता तुम्हाला तर माहिती आहे अरण्यात किती किती मॉल असतात, किती मोठे मोठे हॉटेल्स असतात, है की नाही? जिथं काहीच नाही तिथं जर देव काळजी घेतो, आज तुमच्या बाजूला बरंच काही आहे, तो आज काळजी घेणार नाही का? तो तुमच्या प्रत्येक गरजा पूर्ण करणारा देव आहे. तुमच्या उणीवा दूर करणारा तो देव आहे. नीतिसूत्रे 28 आणि 27व्या वचनात बायबल सांगतो, जो दरिद्रांना देतो त्याला काही उणे पडत नाही. दीन दरिद्री गरीब लोकांवरती दया करणाऱ्यांना
कशाचीच कमी पडत नाही प्रियांनो. परमेश्वर त्यांना उणीव होऊ देत नाही कसली. नीतिसूत्र 31 आणि 11 मध्ये सद्गुणी स्त्रीच्या नवऱ्याविषयी सांगितलंय. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. सद्गुणी स्त्री कोणास प्राप्त होते, तिचे मोल मोत्याहून अधिक आहे. आता सगळ्यात पहिला त्याला स्टॉक मध्ये जर काही मिळालंय तर त्याची पत्नी आहे, जी मोत्यासारखी मूल्यवान आहे. हालेलुया. आणि एकदा सद्गुणी स्त्री जर त्या घरात असेल तर त्या घरामध्ये बरकत राहील, आशीर्वाद राहील, हे देवाचं वचन आहे. आणि त्या सेवकाला, त्या अभिषिक्ताला वाण पडत नाही. कारण की नवरा जरी प्रार्थना करायचा विसरला तरी ती बिचारी बरोबर आठवण करून देते. ती इकडे हॉलमध्ये असते, अहो प्रार्थनेसाठी या. लई दमलोय ग आज, नाही येत मी, करून घे तू. मग ती बिचारी अशी प्रार्थना करते का पार आपल्या सिद्धार्थनगरचे मुर्दे उठून बाहेर येतील. तो तर बेडरूम मध्ये बसलाय तिकडं, तो पण उठून येतो. काय अभिषेक आहे त्याचं पण जीवन परिवर्तित. एक स्त्री अख्ख्या परिवाराला स्थिर करू शकते. स्त्रिया कमजोर नाहीत. स्त्रियांच्या प्रार्थनेमुळे परिवार बलवान आहे प्रियांनो. एखादे पास्टर जर यशस्वी आहेत, त्यांच्या पाठीमाग त्यांची पत्नी ढालीसारखी उभी असते. हालेलुया. आणि त्या प्रार्थनांमुळे, कदाचित आईची असेल, बहिणीची असेल, किंवा घरातील कुठल्या स्त्रियांच्या असतील, त्या प्रार्थनांमुळे तुम्हाला नेहमी पाठबळ मिळत राहतं. आणि म्हणून जर सद्गुणी स्त्री आहे तर तिच्या पतीला कशाचीच वाण पडत नाही, बायबल सांगतं. देवाच्या प्रिय लोकांनो, काही लोक आपल्याकडे सगळं आहे असं दिखावा करतात. काही लोक दिखावा करतात, इतकं सोनं घालतील, इतकं सोनं घालतील, लग्नात गेलं ना असं वाटतं अख्खं दुकान लुटून आणलंय. आणि कोण चांगलं म्हणतं की नाही ते मला माहित नाही, पण दुसऱ्या दिवशी पेपरला हेडलाईन येते, बेंटेक्स साठी एकाने जीव गमावला. आय डोंट वॉन्ट टू लुक लाईक अ ब्लेसड पर्सन. मला आशीर्वादित असल्यासारखं दिसायचं नाहीये, मला खरंच आशीर्वादित व्हायचंय. हे ख्रिस्ती जीवन आहे. कशाला कोणाला दाखवायचंय? कशाला कोणाला दाखवायचं की मी काय आहे, मी काय नाहीये? तुझा गुप्तदर्शी पिता बघतोय ना तुला. बस देवाच्या नजरेत आशीर्वादित व्हायला सुरुवात करा. लोकांना काय, लोकांचे शब्द बदलत राहतात, हो की नाही? एक दिवस असा होता, येशू ख्रिस्त त्या यरुशलेमेत आला, होसान्ना होसान्ना होसान्ना. आणि 8 दिवसात क्रुसावर खिळा, क्रुसावर खिळा. हेच लोक होते सगळे. जे झावळ्या टाकणारे होते तेच म्हणायला लागले याला क्रुसावरती खेळा. लोकांचे शब्द बदलतात, देवाचे बदलत नाहीत. आणि म्हणून परमेश्वराच्या नजरेत आपलं जीवन कसं आहे हे जास्त महत्वाचं आहे. याकोबाने बापाला फसवलं, एकदम केसाव बनून येसाव बनून बापा पुढे गेला. आता जे बायबल वाचलं त्यांना कळेल, बाकीच्यांना नाही कळणार. बाप पण बोलतो, कोण आहे बेटा? मी येसाव. वाणी तर तशी आहे, असं आहे तसं आहे, दे आशीर्वाद. बापाला फसवलं, पण त्याला देवाला फसवता नाही आलं प्रियांनो. देवाला नाही फसवता आलं. देवाच्या प्रिय लोकांनो, आम्हाला आमच्या जीवनात काही उणं पडू नये ही देवाची इच्छा आहे. तुमची जी गरज आहे ती गरज पूर्ण करणारा तुमचा स्वर्गीय बाप आहे. काही असू द्या, जी गरज देवाच्या योजनेतली आहे, ज्या गोष्टीविषयी तुम्ही म्हणता की देवा आज माझ्या जीवनात ही गरज आहे, परमेश्वर म्हणतो तुझा मेंढपाळ कोण आहे तुला लक्षात आहे का? बस तुला काही उणं पडणार नाही. तुझ्या सगळ्या गरजा स्वर्गातून पूर्ण केल्या जातील. आता हे गाड्या बनवणारे लोक नुसत्या गाड्या नाही बनवत, स्पेअर पार्ट पण बनवतात. मर्सिडीज बनवली तर त्याच्या अजून पार्ट पण बनवतात, एक बिघडला तर बदलायला. मग ज्या देवाने तुम्हाला बनवलंय तो तुमच्या किडन्या बदलू शकतो, तुमचं हृदय बदलू शकतो, तो तुम्हाला आरोग्य देऊ शकतो. तो तुम्हाला बनवणार आहे, तो तुमचा निर्माण करताय, त्याला अधिकार आहे. तो तुमचं उणेपण दूर करणार आहे. तुमच्या उणेपणात जेव्हा तुम्ही त्याला हाक मारता, तो धावून येतो आणि तो दाखवून देतो की त्याचं मेंढरांवरती किती प्रेम आहे. आमेन, हालेलुया.
काही लोक दिखावा करतात. अशीच लवदिकेची मंडळी. आता तिकडे ना 7 मंडळ आहेत, त्या 7 मंडळांच्या दूतांना लिहायला सांगितलंय. तर काही लोकांचा गैरसमज आहे, दूत म्हणजे असे प्रत्येक मंडळीला एक एक देवदूत दिलाय आणि त्याला संदेश दिलाय. देवदूतांना संदेश द्यायचा असता तर देवानी डायरेक्ट सांगितलं असतं. हे मंडळीचे दूत म्हणजे त्या मंडळांचे पाळक आहेत, हे आपल्याला वाचनानंतर लक्षात येतं. मग त्या मंडळीच्या पाळकांना संदेश दिलेला आहे. लवदिकेची मंडळी जी आहे त्याचा जो दूत किंवा त्याचा जो पाळक आहे तो काही नीट नाही असं ह्या वचनातून दिसतं. तर या ठिकाणी काय सांगितलंय पहा, वाचू आपण. प्रकटीकरण 3:17 मध्ये, मी श्रीमंत आहे, मी धन मिळवले आहे व मला काही उणे नाही असे तू म्हणतोस. मी धन मिळवलंय, मी श्रीमंत आहे, पण वास्तविक आपलं धन, आपली सगळं सोनं नाणं चांदी कोण आहे? आपली संपत्ती कोण आहे? येशू आहे. बस येशू मिळाला, बस आम्ही धनवान. प्रेज द लॉर्ड. कुठल्याही गोष्टीची फुशारकी नकोय. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. विमानात बसले की फोटो, 5 स्टारला गेले की फोटो, आहे की नाही? प्रत्येक गोष्टीत बघ मी कुठं बसलोय, तुला टुकटुक. तू नाही बसला, मी बसलो. बघ मी किती मोठा आहे, बघ मी कसा, आज मी बघ कोणती गाडी घेतली, आज बघ मी कसा बंगला घेतला, आज मी काय. देवाच्या प्रिय लोकांनो, ते नगरमध्ये ते बुलेटवर जातात, बघितलं तुम्ही? म्हणजे मी नावं नाही ठेवत, मला पण बुलेट आहे माझ्याकडं. हालेलुया. ते ना असं जातात एकदम फाट 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 फाट. कोणता बाळू? बुलेटवाला. कोणता कोणता तू? कोणता बिजू? तो बंगल्यावाला. हा हा, तो मोठा गाडीवाला. हा तो. आमची ओळख आमच्या संपत्तीने नको. आम्ही चालू तेव्हा लोक म्हटले पाहिजेत, हा येशूचा दास आहे, हा प्रभूचा दास आहे, ही प्रभूची दासी आहे. आमची ओळख देवाच्या कृपादानांच्या सामर्थ्याने झाली पाहिजे. आमची ओळख पवित्र आत्म्याच्या अग्नीने झाली पाहिजे. लोक ज्यावेळेस आमच्याकडे पाहतील, आमचे फाटके कपडे असले तरी चालतील, पण आमच्या नावाला येशूचं नाव जोडलेलं पाहिजे. आमच्या जीवनाला येशूचं नाव जोडलेलं पाहिजे. लोक पाहतील, त्यांना देवाचं गौरव करता आलं पाहिजे. ते धार्मिक असोत, विधर्मी असो, कुणी असो, हे प्रार्थना करणारे लोक आहेत असं जगाने आम्हाला म्हटलं पाहिजे. आमची ओळख आमच्या देवाच्या नावाने झाली पाहिजे. किती लोक आमेन म्हणणार आहेत? बोलो येशू मसीह की. देवाच्या प्रिय लोकांनो, हा दूत लवदिकेचा तो म्हणत, मी श्रीमंत आहे, मी धनवान आहे, मी धन मिळवलंय, मला काही उणे नाही. पण देव काय म्हणतो ऐका, पण तू कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा व उघडा वागडा आहेस, हे तुला कळत नाही. देवाच्या नजरेत आम्ही कसे आहोत हे आम्हाला कळालं पाहिजे. आमचं जीवन आध्यात्मिक गोष्टींकडे आमचा कल असला पाहिजे. प्रियांनो, बोलो येशू मसीह की. सेवेची सुरुवात होती ना, मी गुडघ्यावर येऊन रडून रडून प्रार्थना करायचो, हे देवा मला विमानात बसव. हे देवा, इथं कोणी आहे का असं प्रार्थना करणार? हात वर करणार नाहीत आता. प्रभू तुम्हाला आशीर्वादित कर. हे प्रभू, उपास प्रार्थना, हे प्रभू मला विमानात बसव. देवाने मला सांगितलं, विकास, ही चुकीची प्रार्थना आहे. सेवा माग. आता तुला दुबईला जायचंय, तू तर गाढवाच्या शिंगरावर बसून नाही जाणार. माझा प्रभू गाढवाच्या शिंगरावर बसून गेला, मी पण गाढवाच्या शिंगरावर बसून जाणार. ते गाढव आणि तू दोघं अंडाकडे खाणार मध्येच रस्त्यात आहे ना, नाही जाता येणार तिथपर्यंत. कसं जाता येईल? विमानानेच जावं लागणार. मागायचं तर देवाच्या राज्याची वाढ मागा. हालेलुया. सेवा मागा, देवाचा गौरव मागा. देवाला आज काही पाळक लोकांनी, काही सेवकांनी, ह्या गर्दीत कोणीतरी आज एक देवाला अभिवचन द्या, प्रभू मिशनच्या प्रॉपर्टी लोकांनी विकल्यात, पण ह्या आमच्या जीवनात, आमच्या लाईफ टाइम मध्ये तुझ्या सेवेसाठी आम्ही जमिनी खरेदी करू, आम्ही तुझी मंदिरं उभारू, आम्ही तुझं गौरव करू, आणि जे चाललंय तिथं मध्ये रस्त्यात आडवे उभे राहू. देवाच्या प्रिय लोकांनो, ही देवाची योजना आहे की या शेवटच्या काळात त्याचं गौरव वाढावं. 3 तर प्रॉफेसी येशू ख्रिस्ताने दिलेल्या आहेत.
अभिवचन दिलेत. अब्रामाला सांगितलं की नाही, आकाशातल्या ताऱ्यासारखी संतती करणारे केलीच देवाने. नोहाला सांगितलं की नाही, तारू बनव, अख्ख्या फॅमिलीला वाचवतो मी, तू तारू तर बनव, बघ पुढे मी काय करतो. सगळं जग मेलं, नोहाची फॅमिली वाचली. आपला देव अभिवचनाचा देव, अभिवचन पूर्ण करणारा देव आहे. येशूने 3 महत्वाच्या प्रॉफेसीज केल्या, महत्वाची अभिवचनं दिलीत. खूप आहेत, पण आपल्यासाठी 3 महत्वाची. एक, प्रेषित 1:8 मध्ये सांगितलंय, तुम्हावर पवित्र आत्मा येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. पहिली गोष्ट मंडळीला पवित्र आत्मा देण्याचं अभिवचन आहे. आम्हाला काही मिळो न मिळो, पण आम्हाला पवित्र आत्मा मिळणं गरजेचं आहे. दुसरं त्याने अभिवचन दिलं. फिलिप्पी 2 घरी जाऊन शांत चित्ताने वाचा, आणि तिथं अभिवचन दिलंय, प्रत्येक गुडघा टेकेल आणि प्रत्येक जिव्हा कबूल करेल येशू ख्रिस्त हाच प्रभू आहे. बस, दॅट्स ऑल. प्रत्येक जिव्हा कबूल करणार आहे. आणि तिसरं अभिवचन प्रकटीकरण 1:7 मध्ये दिलंय, पहा तो मेघासहित येतो, प्रत्येक डोळा त्याला पाहिल. गुडघे टेकतील आणि प्रत्येक डोळे पाहतील. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, या दिवसात देवाच्या राज्यात कुठल्या उणीवा आहेत, आज प्रभूला सांगा. त्या तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रभू तयार आहे. त्याच्या राज्याच्या वाढीसाठी जे तुम्ही मागाल, तुमच्या गरजा पूर्ण करणारा तो परमेश्वर आहे. देवाच्या प्रिय संतगणांनो, आम्हाला दिखावा नकोय. आम्हाला सत्यतेत, देवाच्या सामर्थ्यात, देवाच्या कृपेत पुढे वाढायचंय. आणि ज्यावेळेस तुमची श्रीमंती काय आहे प्रियांनो, श्रीमंती म्हणजे डामडोल नाही प्रियांनो. त्या गोष्टी तुमच्या चरणाशी येतील. काही वेळात मी बोलेन त्याच्याबद्दल, जर वेळ मिळाला तर. हे जगातले सगळे आशीर्वाद आहेत ना, मोठ्या मोठ्या गोष्टी, तुम्हाला त्या आशीर्वादांकडे जायची गरज पडणार नाही. देवाला माहिती आहे तुम्हाला काय पाहिजे. तो धन, संपत्ती, पैसा सगळा तुमच्या पायाजवळ येईल. तुम्हाला कुठं जायची गरज पडणार नाही. मग तुम्ही कशासाठी झटायचंय? कुठली गोष्ट देवाकडे मागायची? वाचू आपण 1 कोरिंथ 1 4 ते 7 वचनं. 1 Corinthians chapter 1 verses 4 to 7. 1 कोरिंथ 1 4 ते 7. ख्रिस्त येशूमध्ये तुमच्यावर झालेल्या देवाच्या अनुग्रहामुळे मी तुमच्याविषयी देवाची उपकार स्तुती सर्वदा करतो. तो अनुग्रह हा की जसजशी ख्रिस्ताविषयीची साक्ष तुमच्यामध्ये दृढमूल झाली, तसतसे तुम्ही त्याच्या ठाई प्रत्येक बाबतीत सर्व बोलण्यात व सर्व ज्ञानात संपन्न झालात, असे की आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रकट होण्याची वाट पाहणारे जे तुम्ही, ते कोणत्याही कृपादानात उणे पडला नाहीत. किती लोक आमेन म्हणतील? कशात संपन्न करणारे देव शेवटच्या काळात? कृपादानांमध्ये. म्हणा, कृपादानांमध्ये. आता कृपादान काय आहेत? किती कृपादान आहेत? आत्म्याची फळं 9 आणि कृपादान नाही. चूक. ऐका, जर तुम्ही अख्खा नवा करार वाचला, मला 21 कृपादानं सापडलीत, पण अजून तुम्ही जर बारकाईने वाचलं तुम्हाला अजून सापडतील. आता तिकडे काही गोष्टी लिहिल्या नाही. आता हे साऊंड ऑपरेटिंग करणं, नीट व्यवस्थित करणं, हे पण देवाचं कृपादान आहे. काही लोकांना काउन्सिलिंग करण्याचं कृपादान आहे. काही गोष्टी तुम्हाला लिहिलेल्या आढळणार नाहीत, पण ही सगळी देवाने दिलेली कृपादान आहेत. आमेन, हालेलुया. देवाच्या परिवारातील प्रत्येक व्यक्तीला देवाने काही ना काही कृपादान दिलेलं आहे. प्रभू येईपर्यंत त्या कृपादानात तुमची वाढ होत जाईल आणि त्याच्यात तुम्हाला उणीव पडणार नाही. हालेलुया. काही लोकांना ना देवाने कृपादान दिलंय गीत गाण्याचं. अमित ब्रदरला कृपादान आहे वर्शिप करण्याचं. नमन ब्रदर, त्यांची टीम कृपादान आहेत. अनेक आराधक आहेत तिथं, त्यांना कृपादान आहे गीत गाण्याचं. त्यांच्याकडे बघितलं ना, काही लोकांकडे असं वाटतं अर्नेस्ट मोल काय खतरनाक होते, इतके गीत, जसं काही एक व्यक्तीला देवाने फॅक्टरी बनवून टाकलंय. कृपादान आहे. त्या गोष्टीत देव तुम्हाला विपुल करून टाकतो. जी कृपादानं तुम्हाला प्राप्त झालेत त्यामध्ये तुम्ही अतिशय प्रबळ होत जाता आणि तुम्हाला ऊन पडत नाही. हालेलुया. ह्या शेवटच्या काळात परमेश्वर तुम्हाला कृपादानांमध्ये वाढवणार आहे प्रियांनो. हालेलुया. आज जर एखादी प्रॉफेसी तुमच्या मुखातून निघाली, सिस्टर मला माहित नाही, देवाने मला दाखवलं की तुमचं डोकं दुखतं, ती म्हणते हा
बरोबर बोललात ब्रदर, खरंच माझं डोकं दुखतंय. ज्याने एवढी प्रॉफेसी केली त्याला देव तिथंच नाही राहू देणार. येत्या दिवसात तू राष्ट्रांची भविष्यवाणी करणार आहेस. हालेलुया. येत्या दिवसात मोठमोठ्या भविष्यवाण्या तुझ्या मुखातून होणार आहेत. कारण की प्रभूचं अभिवचन आहे की तुम्ही कृपादानांमध्ये वाढत जाल आणि त्याच्यामध्ये उणं पडणार नाही. आमेन. बर, आता देव तुम्हाला कसल्याच गोष्टीचं उणं पडू देत नाही हे सगळ्यांना कळालं, हो की नाही? बर, पण तरी कधी कधी असं होतं. ऐका काय होतं मी तुम्हाला सांगतो. जगाला समजत नाही तुम्ही कोण आहात. आणि कधी कधी असं होतं की त्यांना वाटतं की तुम्ही फार टंचाईत आहेत. कधी कधी तुमचा अवतार बघून, कधी असं नाही का फाटके कपडे किंवा काहीतरी तुमची परिस्थिती बघून, एखादा खूप आलिशान गाडीत आला, तुम्ही सायकलवर आलात, मग ते तुम्हाला कमजोर कमी समजायला सुरुवात करतात. ऍक्च्युली त्यांना समजत नाही बाह्य गोष्टींवरती आम्ही काय आहोत हे निर्भर नाहीये. प्रियांनो समजून घ्या मला काय म्हणायचंय. एक दिवस असा होता, वेळेअभावी मी वाचत नाहीये पण तुम्ही वाचला असेल आणि विश्वास ठेवा मी पण वाचून आलोय. प्रेषितांचे कृत्य 3 अध्याय 1 ते 10 वचनामध्ये सुंदर नावाच्या दरवाजाजवळ एक पांगळा व्यक्ती जो जन्मापासून अपंग होता तो तिथं बसलेला होता. भीक मागण्यासाठी त्याला तिथं ठेवलेलं होतं. आता ज्यावेळेस प्रार्थनेच्या प्रहरी, ज्यावेळेस पेत्र आणि योहान त्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ तिथपर्यंत गेलेत आणि त्यांना आता मंदिरात जायचंय. जन्मापासून पांगळा असलेला व्यक्ती सुंदर नावाच्या त्या दाराजवळ बसलेला आहे आणि तो भीक मागतोय, प्रत्येकाला मागतोय. अशी पेत्र आणि योहान यांना सुद्धा त्याने भीक मागितली. आता ज्या वेळेस त्याने पेत्र आणि योहानाला पाहिलं त्याने भीक मागितली आणि जशी त्याने भीक मागितली पेत्र आणि योहानाने पेत्राने म्हटलं आमच्याकडे निरखून पहा. ज्या वेळेस पेत्र त्याला म्हटलं आमच्याकडे निरखून पहा, आता काहीतरी मिळणार ह्या अपेक्षेने त्या गरीब माणसाने, त्या भिकाऱ्याने पेत्राकडे आणि योहानाकडे पाहिलं. आता काहीतरी मिळणार. आणि पुढचं वाक्य पेत्राचं असं आहे, सोने रुपे. ऐका ऐका वाचू आपण 5वं वचन, प्रेषित 3 आणि 5. तेव्हा त्यांच्यापासून काहीतरी मिळेल या अपेक्षेने त्याने त्यांच्याकडे लक्ष लावले. मग पेत्र म्हणाला माझ्याजवळ सोने रुपे काही नाही. हे जे पहिलं वाक्य आहे ना, माझ्याजवळ सोने रुपे काही नाही, हे वाक्य ज्यावेळेस त्या गरीब माणसाने ऐकलं असेल, तुझ्याकडे पण नाही माझ्याकडे पण नाही, ये बस बाजूला. पेत्र कोण आहे? येशूचा शिष्य आहे, मान्य आहे. हा प्रेषितांच्या कृत्याचा 3रा अध्याय चाललाय. 2ऱ्या अध्यायात पेत्राला पवित्र आत्मा प्राप्त झालाय आणि आज या 3ऱ्या अध्यायामध्ये पेत्र 3000 लोकांच्या मंडळीचा पाळक आहे. त्याचे खिशे रिकामे आहेत. देवाच्या प्रिय लोकांनो कान उघडे ठेवून ऐका, लक्ष देऊन ऐका. 3000 लोकांच्या मंडळीच्या पाळकाचे खिसे रिकामे आहेत आणि तो म्हणत आहे सोने रुपे माझ्याजवळ काही नाही, पण जे आहे ते तुला देतो. नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. टाळ्या वाजून देवाला धन्यवाद देऊया. त्याचा हात धरून त्याला उठवलं. घोटे आणि पावले याच्यात तात्काळ बळ आलं आणि जो लंगडा भिकारी तिथं बसलेला होता तो उड्या मारताना, चालताना, देवाची स्तुती करताना लोकांना दिसला. देवाच्या प्रिय लोकांनो, परिस्थिती तिथंच राहिली नाही पेत्राची. नाही तर आज हा संदेश ऐकून जाल की पाळक लोकांकडे पैसे नसावेत. काही लोकांना खूप ॲलर्जी होते. पाळकांनी नवीन गाडी घेतली की काही लोकांना खूप ऍसिडिटी होते. पाळकाचे ब्लेझर, कपडे बिपडे भारी असले, अरे आमचा देव चालवतोय, चालणार, तो सांभाळणार आहे, तो सांभाळतोय. परमेश्वर जर गरजा पूर्ण करतोय त्याच्या दासाच्या, तर कुणाला काय प्रॉब्लेम असायला पाहिजे. देवाच्या प्रिय संतगणांनो कान उघडे ठेवून ऐका. ज्यावेळेस तुम्ही म्हणता की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, तुमच्या गरजा तो पूर्ण करतो म्हणजे करतोच.
तुमच्या उणीवा दूर करतो. पेत्राची ती परिस्थिती तशी राहिली नाही प्रियांनो. पुढे ज्या वेळेस प्रेषित 4:13 मध्ये तुम्ही पाहाल जर वाचून, तर त्या ठिकाणी असं सांगितलंय की हे पेत्र आणि योहान यांच्याकडे लोक पाहून म्हणायचे की हे निरक्षर आहेत, अज्ञानी आहेत, आणि तरी एवढं कसं काय ते बोलू शकतात. त्यांच्याकडे पैसे नव्हते, त्यांच्याकडे शिक्षण नव्हतं, त्यांच्याकडे चांगली पर्सनॅलिटी नव्हती, त्यांच्याकडे चांगले हावभाव नव्हते, त्यांच्याकडे चांगल्या रीतीच्या गोष्टी नव्हत्या, त्यांच्याकडे कुठलाही समाजापुढे काहीतरी इम्पॅक्ट पाडणाऱ्या गोष्टी नव्हत्या. पण एक गोष्ट त्यांच्याकडे आहे, त्यांचा देव चांगला आहे, त्यांचा येशू चांगला आहे, त्यांच्याकडे पवित्र आत्मा आहे. आज तुमच्या जीवनात उणीवा असल्या तरी चालतील, पण तुमच्याकडे देव असणं गरजेचं आहे. तुमच्या जीवनात येशू असणं गरजेचं आहे. येशू आहे, तुमच्याकडे सगळं आहे. दॅट्स ऑल. हालेलुया. येशू असणं गरजेचं आहे. पेत्राने पुढे पत्र लिहिलेत. आता कोण त्याला निरक्षर नाही म्हणू शकत. अशी वचनं दिलीत की कोणी त्याला अज्ञानी म्हणू नाही शकत. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने बोलत होता. आणि कोणाच्या बापाची हिम्मत नाही, जर पुढची वचनं वाचली तर त्याला गरीब म्हणायची. अख्खे लोक मंडळीतले जमिनी विकायचे आणि तो पैसा आणून प्रेषितांच्या लई लोक नोट आली का पाया पडतात. नोटच्या पाया पडू नको, तुझ्या मनात खोट आहे. पैसा कुठं होता? प्रेषितांच्या पायाजवळ. त्याला पायाजवळच राहू दे. हालेलुया. पैसा देवापेक्षा मोठा नाही. जर पैशाने जीवन दिलं असतं ना, श्रीमंत लोक कधीच मेले नसते. औषधाने जीवन दिलं असतं ना, डॉक्टर लोक कधीच मेले नसते. जीवन फक्त येशूकडे आहे. तुमच्या जीवनात तुम्हाला येशूची गरज आहे. दॅट्स ऑल. तुम्हाला येशू हवा आहे. ज्याच्याकडे येशू आहे त्याला उणीव पडत नाही प्रियांनो. लोकांना वाटतंय हा म्हणतोय माझ्याकडे सोनं रूप काय नाही. उणीव आहे, उणीव आहे. उणीव नाहीये. जगाला दिसताना तुमच्या जीवनात काहीतरी उणीव दिसेल, पण त्यांच्या शब्दांवरती विश्वास ठेवू नका. सैतान कानात येऊन सांगेल, अरे किती वर्ष झाले तुझं लग्न झालं नाही, अरे किती वर्ष झाले तुला नोकरी लागत नाही, तुला संतान होत नाही, किती दिवस झाले तुझ्या जीवनात ही उणीव आहे, का देव तुझी प्रार्थना ऐकत नाही. त्या सैतानाला माझा निरोप द्या, तुला माहित नाही माझा बाप कोण आहे. हालेलुया. माझा प्रभू कोण आहे हे तुला ठाऊक नाही. जे तुमचं खच्चीकरण करतील त्यांना सांगा, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. माझा चमत्कार वाटेत आहे आणि तो चमत्कार लवकर माझ्याकडे येत आहे. हालेलुया. दाविदाला कधी उणीव पडली का? पडली. सगळ्यांना पडते, मला पडते. तर 2 दिवस आता पुण्यात क्रुसेड करून आलो. कुठं राहायचं प्रश्न होता, माहित नाही. अचानक कुणीतरी फोन केला. 2 दिवस 5 स्टार हॉटेलला आमची व्यवस्था केली. मला काय सांगायचं माहिती का, जिथं तुम्हाला उणीव आहे ना, तिथंच देव तुम्हाला उंच करणार आहे. जे 10वी 12वीचे लेकर आहेत ना, कान उघडे ठेवून ऐका. जो विषय टफ आहे ना, देव तुम्हाला त्याच्यात हाय करणार आहे, एकदम हायेस्ट रँक आणणार आहे. ज्या गोष्टी तुम्हाला कठीण वाटतात, प्रभू आज रात्री त्या तुमच्यासाठी सोप्या करणार आहे. आज नंतर माझं चॅलेंज आहे की तुमच्या जीवनातल्या उणीवा परमेश्वर दूर करत आहे. परमेश्वर उणेपणा दूर करत आहे. 1 शमूएल 17वा अध्याय 38 ते 40 वचनामध्ये शाऊलाने आपला पेहराव दाविदाला लेवला. त्याच्या मस्तकी पितळी टोप घातला व त्याच्या अंगात चिलखत चढवले. का? गल्ल्याथाबरोबर लढायचंय. घेतला सगळा पोशाख. दावीद आपली तलवार आपल्या चिलखतावरून बांधून चालू पाहू लागला, कारण त्याला ह्यापूर्वी त्याचा सराव नव्हता. हे मेंढर वळणाऱ्याला कसला सराव आलाय? तलवारीचा आणि ढालीचा, सगळ्या गोष्टींचा.
दावीद शाऊलाला म्हणाला, हे घालून माझ्याने चालवत नाही, कारण मला याचा सराव नाही. म्हणून दाविदाने ते उतरवून ठेवले. गल्ल्याताशी लढायला ज्यावेळेस दावीद गेला, इकडं गल्ल्याताच्या हातात भाला आहे, बर्ची आहे, सगळे त्याचे शस्त्र वाहक आहेत, फुल्ली लोडेड, सगळे त्याच्याकडे शस्त्र अस्त्र गल्ल्याताकडे. आणि लोक दाविदाकडे पाहत, इकडे गल्ल्याताकडे पाहत आहेत. वा वा वा, काय तलवार, काय ढाल, क्या बात आहे, क्या बात. दावीद, अरे हे काय काठी बिटी घेऊन आलाय, हे काय गोफन बिफन घेऊन आले. लोक त्याच्याकडे पाहून आश्चर्य करीत असतील. त्यांना वाटत होतं की ह्याच्याकडे एक तलवार असती तर बरं झालं असतं. त्यांना कदाचित वाटलं असेल की ह्याच्या जीवनात उणीव आहे. पण दाविदाला हेच सांगायचंय की माझ्या जीवनात माझा परमेश्वर आहे, माझा परमेश्वर लढणार आहे आणि तो माझ्यासाठी काम करणार आहे. दाविदाकडं ढाल आणि तलवारीची उणीव होती, पण एक गोष्ट त्याच्याकडे होती की त्याचा देव त्याच्या बरोबर होता. प्रियांनो, तुमच्या उणीवांच्या दिवसात देवाला कधीच विसरू नका. तो तुम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहत नाही, तो तुमच्या जीवनात त्याची कृपा केल्याशिवाय राहत नाही. संत पौल 2 करिंथ 11व्या अध्यायाच्या 9व्या वचनामध्ये करिंथच्या मंडळीला काय म्हणतो पहा. आणि मी तुमच्या जवळ असता मला उणे पडले, तेव्हाही मी कोणावर भार घातला नाही. करिंथच्या मंडळीमध्ये संत पौल होता, त्यावेळी त्याला काही गरज पडली असतील आर्थिक, पण त्या करिंथच्या मंडळीला त्याने एक ओझं दिलं नाही की बाबा मला गरज आहे, मला काहीतरी द्या वगैरे. तो काहीच बोलला नाही. मी कोणावर भार घातला नाही, कारण मासेदोनियाहून आलेल्या बंधूंनी मला पडलेली उणीव भरून काढली आणि कोणत्याही प्रकारे तुमच्यावर माझा भार पडू नये म्हणून मी जपलो व जपे नाही. हालेलुया. संत पौल फार स्वाभिमानी सेवक होता प्रियांनो, फार स्वाभिमानी. आणि देव त्याच्या गरजा सुपर नॅचरली पूर्ण करत होता. अद्भुत रीतीनं परमेश्वर त्याला आशीर्वादित करत होता आणि त्याच्याद्वारे त्याचं कार्य जे सेवेचं आहे ते पूर्ण करून घेत होता. दाविदाला उणीव होती, संत पौलाला उणीव होती, अनेकांना उणीवा पडलेल्या आहेत, पण वेळोवेळी परमेश्वराने त्यांचं सहाय्य केलं. मग येशूला कधी उणीव पडली का? आवाज लई खोल गेलाय तुमचा. प्रभू तुम्हाला सहाय्य करो. तो देव आहे, त्याला काय कमी पडणार आहे? पडेल का कधी? पण पडलं, कारण तो मानव होऊन आला होता. ऐकताय चर्च? कधी टॅक्स भरायला पैसे नाही, पेत्रा आलाय, पैसे नाही टॅक्स भरायला, जा गळ टाक, पहिला मासा येईल, त्याच्या मुखामधून तुझा आणि माझा बरोबर टॅक्स निघेल, असा पैसा मी तिथून पाठवत आहे. किती लोक आमेन म्हणणार आहे गोष्टीला? हालेलुया. जेव्हा सगळे रस्ते बंद होतात ना, अलौकिक कार्याला सुरुवात होते प्रियांनो. अलौकिक कार्याला अडचणी आल्या. एक दिवशी ना काय झालं की येशू ख्रिस्त त्याची सेवा करत आहे. गालिल समुद्राच्या ऐलतीरी त्याची सेवा चालू आहे. शिष्यांना म्हटलं तुम्ही जा पलीकडे. मी लोकसमुदायांना त्यांच्यासाठी प्रार्थना वगैरे करतो, त्यांना निरोप देतो, त्यांना भेटतो, तोपर्यंत तुम्ही जा पुढं. आणि शिष्य पण 12चे 12 प्रभूला तिकडच सोडले एकट्याला आणि सगळे निघून गेले. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभूने त्यांना आज्ञा दिली तुम्ही जा, ते गेले. आणि पुढे काय पहा, मार्क याचा 6वा अध्याय 45 ते 47 वचनात लिहिलंय. मार्क 6 45 ते 47. नंतर मी लोकसमुदायाला निरोप देतो आणि तुम्ही मचव्यात बसून पलीकडे बेतसदा येथे जा, असे सांगून त्याने लगेचच शिष्यांना लावून दिले. मग लोकांना निरोप देऊन तो प्रार्थना करायला डोंगरावर गेला आणि रात्र झाली तेव्हा तो मचवा समुद्राच्या मध्यभागी होता व तो येशू एकटाच जमिनीवर होता. शिष्यांना सांगितलं पुढे जा. शिष्य आपले मचवा घेऊन वगैरे निघाले. प्रभूला एकट्याला तिथं सोडलं. येशू डोंगरावर गेला, प्रार्थना करून परत रिटर्न आला आणि रात्रीच्या वेळेस बायबल सांगतं येशू ख्रिस्त किनाऱ्यावरती एकटाच होता. अरण्यात परीक्षा झाली त्यावेळेस त्याच्याबरोबर कोणी नव्हतं, एकटाच होता. समुद्र किनाऱ्यावरती एकटाच आहे. क्रुसावर गेला त्यावेळेस 12 शिष्य क्रुसावर नव्हते त्याच्याबरोबर. देवाच्या प्रिय लोकांना, तो किनाऱ्यावरती प्रभू येशू ख्रिस्त एकटाच थांबलाय. शिष्य
मचवा घेऊन पुढे गेलेत. मचवा नव्हता त्याला पुढे जायला. आज त्याच्याकडे उणीव आहे की त्याला मचवा नाहीये पुढे जाण्यासाठी. हालेलुया. येशूकडे एक उणीव आहे की त्याला आपल्या शिष्यांकडे जायचंय, त्याला बेतसैदाला पलीकडे जायचंय, पण तिथं जाण्यासाठी त्याच्याकडे मचवा नाहीये. त्याच्या सामर्थ्याचा त्याने वापर केला आणि येशू ख्रिस्त पाण्यावर चालू लागला. हालेलुया. आमेन. तुमच्या प्रत्येक गरजा तो पूर्ण करणारा देव आहे. आणि जसा पाण्यावर चालू लागला, शिष्य घाबरले, आशे घाबरले आणि ते ओरडू लागले. रात्रंदिवस त्याच्या बरोबर होते, त्यांनी प्रभूला ओळखलं नाही. भूत भूत. काय लोकांना कुठेही भूत दिसतात. तुझ्यावर यांनी करणी केली, त्यांनी तुझ्यावरती करणी केली, ह्याच्या घरी सांगतील तू. दोघांनी मिळून ह्याला चांगली करणी दाखवली पाहिजे. मी म्हणत नाही की जादूटोना दुष्टात्मे हे सगळी शक्ती आहे ना, पण काही लोक त्याच्याच मागे असतात कंटिन्यू. आणि काही लोक असे असतात, ते उभं राहिले तरी अंधकार निघून जातो. देवाला हाक मारली तरी त्या ठिकाणी कार्य होतं. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. आणि जिथं उणीवा दिसतील तिथं फक्त येशूचं नाव घ्या, त्या सगळ्या उणीवा आज रात्री निघून जातील. प्रियांनो, आज त्याचा असा आशीर्वाद देवाच्या लोकांच्या जीवनावर येत आहे की आज नंतर तुमच्या जीवनात कशाची वाण पडणार नाही. प्रियांनो, जे तुम्ही मागाल तुमच्या गरजा स्वर्गातून पूर्ण केल्या जातील. ज्या गोष्टीसाठी तुम्ही परात्पर देवाला हाक माराल ती गोष्ट स्वर्गातून तुमच्यासाठी दिली जाईल. जगाला दिसताना वाटेल की तुमच्याकडे उणीव आहे, पण तुमच्या मनात तुम्हाला माहित असेल की माझ्या देवाने माझी सगळी गरज पूर्ण केलेली आहे. माझा परमेश्वर माझ्यासाठी आज